संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर सोमवारी दुर्दैवाचे आणि दुःखाचं सावट पसरलं। जेजुरीजवळ पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भरधाव ट्रक घुसल्याने 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले। अतिशय भक्तिभावाने वारी करणाऱ्या सांगलीतील त्या महिलांची ही शेवटची वारी ठरली। नेमका हा अपघात कसा घडला, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं आणि मृत आणि जखमी कोण आणि कुठल्या भागातले आहेत आणि सरकारने कोणती मदत जाहीर केली, पाहूया या रिपोर्टमधून। आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। रविवारी माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम होता। सकाळी पालखी सोहळा सासवडवरून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाला। माऊलींच्या पालखीचा पहिला विसावा बोरावके मळा इथं असतो, त्यानुसार सोहळा मार्गक्रमण करत होता। पालखी पुढे अनेक दिंड्या, वारकरी तसेच भाविक होते। प्राथमिक माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ पोखर बिशीकर यांच्या दिंडीतील एक ट्रक भरधाव वेगाने जात होता। तो पालखी सोहळ्यासाठी शिधा घेऊन जात असल्याची माहिती सांगण्यात येते। ट्रक चालकाचे वय सुमारे 70 वर्षे होते। मुख्य म्हणजे हा चालक आजारी होता, त्याला कणकण होती, त्यामुळे त्याने तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या। त्याला ग्लानी आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दिंडीत घुसले। या वाहनाने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील पायी चालणाऱ्या वारकरी महिलांना जोरदार धडक दिली। त्यात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। नंदा पवार, कौलापूर तालुका मिरज, माधवी राजाराम सलगरे मिरज, राजश्री शंकर भोसले कसबे डिग्रज तालुका मिरज अशी या तिघींची नावे आहेत। याशिवाय अपघातात अनेक वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये अक्काताई बबन कोळी, शांता शिवप्पा अलकोपर, कासाबाई जगन्नाथ गस्ते, लक्ष्मी विठ्ठल गडदे, शैलजा दिनकर जगताप, मंगला विलास पाटील यांचा समावेश आहे। अपघातात जखमी झालेल्या एका महिला वारकऱ्याने थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला। त्यातून हा अपघात कसा घडला याची कल्पना येते। आम्ही रस्त्याच्या कडेला चालत होतो, अचानक पाठीमागून मोठा ट्रक भरधाव वेगात आला। काही समजण्याआधीच त्याने अनेकांना धडक दिली। लोक एका मागोमाग खाली पडत गेले आणि ट्रक काहींच्या अंगावरून पुढे निघून गेला। सगळीकडे आरडाओरड सुरू झाली होती, असं या महिलेनं सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघाताचे नेमकं कारण आणि चालकाची जबाबदारी याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। दुसरी बाजू अशी की वारकरी व वाहनांची सुरक्षतेच्या दृष्टीने विभागणीय करण्यात आली होती। त्यासाठी रस्ता डिवायडरद्वारे विभागण्यात आला होता। उजव्या बाजूला रस्ता केवळ वाहनांसाठी राखीव होता, तर दुसऱ्या बाजूला रस्ता पायी चालणाऱ्या वाहनांसाठी होता। मात्र काही वारकरी अधूनमधून वाहनांसाठी राखीव ठेवलेल्या रस्त्यावर येत चालत होती। अपघातग्रस्त ट्रक हा उजव्या बाजूने म्हणजेच वाहनांच्या बाजूने जेजुरीकडे जात होता। त्यावेळी कसबे डिग्रज दिंडीतील 7 महिलाही याच रस्त्यांवरून जात होत्या। मात्र दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाने अचानक ट्रक डाव्या बाजूने वळवला व ट्रकने महिला वारकऱ्यांना धडक दिली, असं म्हटलं जातंय। मुळात ट्रक चालक 70तला, त्यात तो तापाने फणफणला होता, त्यामुळे त्याने ताप व सर्दीवरची औषधे घेतली होती। या औषधामुळे त्याला ग्लानी चढल्याचं सांगितलं जातंय। त्यातूनच हा अपघात झाला असावा असाही प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय। एका तापाच्या गोळीनं, ग्लानीनं वारीमध्ये असं आकरीत घडलं हेच यातून दिसून येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। तसेच जखमींवरील सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। अशा पवित्र पालखी सोहळ्यात घडलेली ही दुर्घटना संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी आहे। या अपघाताचा नेमका व सखोल तपास आता पोलिसांकडून केला जातोय। या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना बोलबिंदासकडून भावपूर्ण श्रद्धांजली।